शेतकरी फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई, 12 लाखांची रक्कम सीज. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज नेटवर्क. सत्य, वेग, विश्वास. बागलाण तालुक्यातील ताहराबाद, अंतापूर आणि मुंगसे परिसरातील कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या कथित फसवणूक प्रकरणात पोलीस तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांसह मालमत्तेचीही चौकशी सुरू आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे पोलिसांच्या कागदपत्रानुसार आरोपींच्या विविध बँक खात्यांमधील तब्बल 12 लाख रुपयांची रक्कम सीज करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री, गहाणखत आणि इतर व्यवहारांवर निर्बंध आणण्यासाठी संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या तपासात कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर यांच्या भूमिकेबाबतही चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात MPID कायदा लागू होतो का याबाबत सरकारी अभियोक्त्यांकडून कायदेशीर मार्गदर्शन घेतले जात आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तुर्तास स्थगिती. फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. आता सर्वांचे लक्ष या प्रश्नाकडे. 12 लाख रुपये सीज झाले, मालमत्ता व्यवहारांवर निर्बंध आले. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे प्रत्यक्षात कधी परत मिळणार? तपासात आणखी कोणते आर्थिक व्यवहार समोर येणार? MPID कायदा लागू होणार का? आणि या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम कायदेशीर निकाल काय लागणार? याकडे आता बागलाणासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेट सर्वात प्रथम मिळवण्यासाठी 24x7 न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही बातमी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, जायखेडा, सटाणा.